यावे ही माझी निम्न विनंती। तो ऐसे वैसे ना समझो, तो ऐसे वैसे ना समझो, ऐसे ही बोल जाऊंगी। मराठों की पुत्री हो दो शब्दों में खेल जाऊंगी, मराठों की पुत्री हो दो शब्दों में खेल जाऊंगी। मंगल देशा, पवित्र देशा, राखड देशा, कणखर देशा, दगडाचा देशा असा गडकरांनी वर्णन केले आपला भारत देश। आणि आपल्या भारत देशाला राखड आणि कणखर बनण्यासाठी ज्या वीरांनी रक्त सांडलं, रक्ताचं पाणी केलं आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं, तो दिवस म्हणजे आज। मी अंजली तुम्हा सर्वांना 15 ऑगस्टच्या खूप खूप शुभेच्छा देत आहे। आपल्याला सर्वांना माहिती आहे पहिला भारतीय जो चंद्रावर गेला होता, आपल्या सर्वांना माहिती आहे पहिला भारतीय जो चंद्रावर गेला होता राकेश शर्मा। राकेश शर्मा जेव्हा चंद्रावरून माघारी आले आणि त्यांची भेट इंदिरा गांधीशी झाली, इंदिरा गांधींनी त्यांना एक प्रश्न विचारला, राकेशजी तुम्ही चंद्रावर गेला, जगातील सर्व देश भेटले, सगळे देश भेटले, जगातील सर्व देश निरनिराळे दिसले, पण आपला भारत देश कसा दिसला? राकेश शर्माने एक असं उत्तर दिलं की सगळ्यांचं मन भरून आलं। सारे जहां से अच्छा हिंदुस्तान है हमारा, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान है हमारा। अरे सारे जहां से अच्छा हिंदुस्तान है हमारा, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान है हमारा। मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे। एक साधं एक पान घ्या, जरी ते कोरं पान तोपर्यंत सुंदर दिसत नाही जोपर्यंत एका कलाकाराने त्याच्यावर चित्र काढले नसेल। मग आपला भारत देश तर वीरांच्या रक्ताने रंगला होता, रक्ताच्या थेंबाने रंगला होता। मग असं सारे जहां से अच्छा हिंदुस्तान है हमारा, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान है हमारा। आपल्या भारताचा इतिहास आहे की लाल हाताने तलवारी बाळगल्यात। आपल्या भारताचा इतिहास आहे की रक्ताची होळी केली, गोळ्यांची दिवाळी केली, रक्ताची होळी केली आणि गोळ्यांची दिवाळी केली आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं। आणि आपल्या युवा पिढीसाठी एक वेळ आहे, त्यांच्यासाठी 4 वेळ सांगते। जे स्वातंत्र्यवीर रक्ताची होळी केली, गोळ्यांची दिवाळी केली आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले। आणि आजचे वीर हवा फक्त इंटरनेटची जाळी आणि हवा फक्त इंटरनेटची जाळी। आणि का कुणास ठाऊक WhatsApp आणि Facebook मध्ये स्वर्ग त्यांनी पाहिला, आणि का कुणास ठाऊक WhatsApp आणि Facebook मध्ये स्वर्ग त्यांनी पाहिला आणि म्हणे आपला भारत देश स्वातंत्र्य झाला, आणि म्हणे आपला भारत देश स्वातंत्र्य झाला। पुढच्या काळात सांगायच्या अगोदर एक छोटीशी स्टोरी सांगते। एक याला म्हणाला, गुरुजी हा माझा हात आहे, हात बघून सांगा मी युद्ध जिंकेल का? तो तोंड करून म्हणाले, नाही तू एकही युद्ध जिंकू शकत नाही। मग याने तटकन उठला आणि म्हणाला, का नाही जिंकू शकत? मग गुरुजींना म्हणले, गुरुजी इथून तिथे कसं एक रेष आहे, जी रेष तुझ्या हातावर नाहीये। मग याने तटकन उठला आणि एक रेष आला आणि म्हणाला, आता तर जिंकू शकेल का मी युद्ध? हो। मग नंतर पुन्हा आतापर्यंत युद्ध जगातील सगळे युद्ध जिंकला, तो म्हणजे अलेक्झांडर। आणि मला एवढं सांगायचं आहे की आपण अशी पिढी आहे की आपलं नशीब स्वतः तयार करून हाताने बनवू शकतो। आपलं नशीब आपण स्वतः हाताने बनवू शकतो, पण आपला भारत दुसऱ्या दिशेला जात आहे। त्यांच्यासाठी 4 वेळ, ते स्वातंत्र्यवीर यांनी नशिबाची रेष हातावर तलवारीने ओढून लढले। आणि आजचे वीर ह्या माणसं 10 ग्रुपमध्ये पाठवा आणि म्हणे आपला भारत देश स्वतंत्र झाला, आणि म्हणे आपला भारत देश स्वतंत्र झाला। आणि मी अखेर एवढं सांगून जाते की